पुण्यात पैशांसाठी एका व्यक्तीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 24 मार्चला गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचं टिंबर मार्केट परिसरातून अपहरण करण्यात आले होते। अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला तब्बल 1,50,00,000 रुपयांची खंडणी मागितली होती। या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास सुरू असतानाच आरोपी खंडणीची रक्कम घेण्यासाठी स्वारगेटला येणार असल्याचं पोलिसांना समजले। यानुसार पोलिसांनी सापळा रचून खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली। चौकशी दरम्यान त्यांनी अपहरणात सहभागी असलेल्या इतर 3 आरोपींची नावं उघड केली। त्यानुसार पोलिसांनी तातडीनं कारवाई करत खेड शिवापूर परिसरातून अपहृत व्यापाऱ्याची सुटका करत उर्वरित आरोपींनाही अटक केली। सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहर व ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।